विद्यार्थी मित्रहो, प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासामध्ये यापूर्वी आपण वाऱ्याबद्दल माहिती पाहिलेली आहे। सुरुवातीला हवेचा वायुभार, हवेच्या वायुभार पट्टे, वायुभार पट्ट्यांची सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे। पृथ्वीवर कमी व जास्त भाराचे पट्टे निर्माण होतात आणि साहजिकच हे औष्णिक असंतुलन जे आहे हे भरून काढण्यासाठी जास्त भाराकडून कमी भाराकडे जी हवा वाहते तिला वारा असे म्हणतात। तर वाऱ्याचे विविध जे काही प्रकार आहेत ते प्रकार आपण अभ्यासलेले आहेत। या ठिकाणी ग्रहीय वारे आहेत, ग्रहीय वाऱ्याचे पुन्हा प्रकार पडतात। त्यानंतर स्थानिक स्वरूपात जे काही उष्णतेमध्ये फेरबदल होतात त्यातून नियतकालिक वारे निर्माण होतात। नियतकालिक वाऱ्यांचेच विविध जे काही प्रकार आहेत ते आपण अभ्यासलेले आहेत। आणि त्याचबरोबर आपण भारतीय उपखंडामध्ये जे काही हंगामी किंवा नियतकालिक वारे जे आहेत म्हणजे दररोज वाहण्याऐवजी जे ऋतूनुसार वाहतात त्या मोसमी वाऱ्याबद्दल आपण यापूर्वी माहिती पाहिलेली आहे। तर प्राकृतिक भूगोलामध्ये औष्णिक असंतुलनामुळं म्हणजे पृथ्वीला सूर्यापासून जी ऊर्जा मिळते या ऊर्जेमुळं पृथ्वीवर विविध प्रकारच्या घडामोडी घडतात आणि त्यातीलच एक महत्त्वाचा जो भाग आहे किंवा जी घडामोडी ज्याला म्हणता येईल की ज्याचा जीवावरणाच्या दृष्टिकोनातून ज्या क्रियेला अतिशय महत्त्व आहे ती क्रिया म्हणजे पर्जन्य किंवा ज्याला आपण पाऊस असं म्हणतो। तर भूगोलाच्या व्याख्येमध्ये, भूगोलाच्या अभ्यासामध्ये या ठिकाणी आपणाला पर्जन्याची माहिती पाहायची आहे। तर त्या टॉपिकचं आपल्या मुद्द्याचं नाव आहे या ठिकाणी वृष्टीची रूपे व प्रकार। तर वृष्टी कशाला म्हणतात या ठिकाणी? तर वृष्टीची जी काही व्याख्या आहे म्हणजे वृष्टी ही जी काही संकल्पना आहे ही अत्यंत व्यापक अशा प्रकारची संकल्पना आहे। यामध्ये वातावरणातील जे काही बाष्प आहे हे पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा आकाशात दृश्यमान होण्याची जी काही क्रिया आहे त्याला वृष्टी असं म्हटलेलं आहे। तर काही तज्ज्ञांच्या मते वातावरणातील बाष्प हे घनरूपात किंवा द्रवरूपात भूपृष्ठावर येते त्याला वृष्टी असं म्हटलेलं आहे। तर यापूर्वी आपण पृथ्वीवर ज्या विविध प्रकारच्या क्रिया घडतात, निसर्गाची जी काही विविध चक्रे आहेत त्यांची माहिती पाहिलेली आहे। मग त्यामध्ये समजा कार्बन चक्र असेल, ऑक्सिजन चक्र आहे, नायट्रोजन चक्र आहे। तर या विविध चक्राद्वारे पृथ्वीवर असणारी जी काही तिन्ही आवरणं आहेत, मृदावरण, जलावरण आणि वातावरण, या तिन्ही आवरणामध्ये सातत्याने ज्या काही आंतरक्रिया होतात तर या आंतरक्रिया या विविध चक्राच्या माध्यमातून होतात। तसंच एक महत्त्वाचं चक्र आहे ते म्हणजे जलचक्र आहे। जलचक्रामध्ये
पृथ्वीवर असणारा समुद्राचा भाग असेल, म्हणजे पाण्याचा महासागराचा जो काही भाग आहे की ज्याचं प्रमाण हे पृथ्वीवर 71% आहे आणि त्यामुळं पृथ्वीला जलग्रह असं सुद्धा म्हटलं जातं. आणि उर्वरित जो काही भाग आहे तो जमिनीचा आहे. तर जमीन आणि पाणी या दोन्ही भागावर सूर्याच्या उष्णतेमुळं पाण्याची वाफ होते. म्हणजे सागराचे जे काही पृष्ठभाग आहे या सागराच्या पृष्ठभागाला उष्णता मिळते आणि उष्णतेमुळं पाण्याची वाफ होते किंवा पाण्याचं बाष्पीभवन होतं. तसंच जमिनीवर जे काही आर्द्र भाग असतील, नद्या, नाले, ओढे, जमीन असेल, त्या जमिनीला उष्णता मिळाल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या सुद्धा पाण्याची वाफ होते आणि हे जे काही बाष्प आहे हे बाष्प हवेमध्ये येते. बाष्पयुक्त जी काही हवा असते ही हलकी असते आणि साहजिकच ही जी हवा आहे ही ऊर्ध्व दिशेमध्ये, हलकी असणारी जी काही हवा आहे ऊर्ध्व दिशेमध्ये तिचा प्रवाह निर्माण होतो किंवा हे जे काही बाष्प आहे हलका असल्यामुळं भूपृष्ठापासून दूरवर जातं. आणि असं दूरवर गेलेलं जे काही बाष्प आहे हे बाष्प पुन्हा वरच्या थरामध्ये गेल्यानंतर उंचीनुसार आपणाला कल्पना आहे हवा ही थंड होते. म्हणजे उंचीनुसार तापमान हे कमी होत जातं. साहजिकच या बाष्पयुक्त हवेचं सुद्धा त्या ठिकाणी तापमान हे कमी होतं. तर या दरम्यान विविध प्रकारच्या क्रिया घडतात आणि त्यातून ह्या ज्या बाष्प हवेमध्ये असणाऱ्या बाष्पाचं सांद्रीभवनाची क्रिया होते आणि त्यातून वृष्टीचे जे काही विविध रूपं आहेत ही विविध रूपं साकारतात. तर त्यामधलं पहिलं जे काही रूप आहे ते म्हणजे दव हे आहे. दव कसं निर्माण होतं तर विशेषतः हिवाळ्याचा जो काही कालावधी आहे या हिवाळ्याच्या कालावधीमध्ये आपणाला सकाळी उठल्यानंतर विविध जे काही पृष्ठभाग आहेत या पृष्ठभागावर छोटे छोटे पाण्याचे जे काही थेंब आहेत हे थेंब जमा झालेले असतात, जमा झालेले दिसतात आणि ते म्हणजे दृश्यमान स्वरूपात असतात आणि ते त्या ज्या ठिकाणी जमा झालेले असतात त्या ठिकाणी ते त्या जागेवरच असतात. साहजिकच ह्या दवबिंदूकडं पाहून कवितेला म्हणजे जे काही कवी आहेत त्यांना विविध प्रकारच्या कल्पना सुचतात. पण सकाळच्या वेळेस आपण जे दवबिंदू जर पाहिले आणि सकाळी सूर्य उगवताना प्रथम जे काही किरण आहेत हे किरण त्या दवबिंदूवर पडतात आणि ते जे काही दृश्य आहे ते अतिशय विलोभनीय असतं. मग हे दव कसं निर्माण होतं तर विशेषतः हिवाळ्याचा जो काही कालावधी असतो त्या हिवाळ्याच्या कालावधीमध्ये सूर्यापासून मिळणारी जी काही ऊर्जा आहे किंवा उष्णता आहे, भूपृष्ठाला मिळालेली उष्णता, ही उष्णता दिवस मावळल्यानंतरचा जो काही कालावधी आहे त्या कालावधीमध्ये म्हणजे रात्रीचा जो काही कालावधी आहे त्या कालावधीमध्ये ती उत्सर्जित होते. हिवाळ्याच्या कालावधीमध्ये उत्तर गोलार्धात आपणाला कल्पना आहे रात्रिमान हे मोठं असतं, दिवस हा छोटा असतो. भारत हा उत्तर गोलार्धाकडील देश आहे, उत्तर गोलार्धातील देश आहे आणि आपण ज्या विशिष्ट भागामध्ये राहतो
म्हणजे विषुववृत्तापासून आपण तसं जवळ आहोत. 20, 21, 22 म्हणजे भारताचा जो काही विस्तार आहे तो विस्ताराचा जर विचार केला तर आपण विषुववृत्तापासून जवळ आहोत. त्यामुळं आपल्याकडं उन्हाळा आणि हिवाळा यातील जे काही दिनमान आहे यामध्ये जास्त तफावत पडत नाही. पण तरीसुद्धा हिवाळ्यामध्ये आपल्याकडं रात्र ही 13 तासाची असते आणि दिवस हा 11 तासाचा असतो. म्हणजे दिवस हा लहान असतो, रात्रीमान हे मोठं असतं. दुसरं, हिवाळ्याच्या कालावधीमध्ये सूर्यकिरण हे तिरपे पडतात, त्याची तीव्रता कमी असते, त्यामुळं दिवसा कमी प्रमाणात उष्णता ग्रहण केल्या जाते. आणि मग रात्री ही जी काही उष्णता आहे भूपृष्ठाने ग्रहण केलेली या उष्णतेचं उत्सर्जन होतं. या उष्णतेचं उत्सर्जन झाल्यामुळं भूपृष्ठ थंड पडतं आणि भूपृष्ठालगत असणारे जे काही हवेचे थर असतात हे थर थंड होतात. मग ह्या हवेमध्ये असणारं जे काही बाष्प आहे हे बाष्प त्याचं सांद्रीभवन होतं. आणि विशेषतः काही जे ऑब्जेक्ट आहेत म्हणजे समजा लोखंडाचा पृष्ठभाग असेल, गवताची पाती असतील, त्यानंतर वाहनांच्या काचा असतील, तर या जास्त थंड होतात. आणि मग याच्या संपर्कात आलेलं जे काही बाष्प आहे या बाष्पाचं सांद्रीभवन होतं आणि त्या ठिकाणी थेंब जमा होतात. त्याला दव असं म्हटलं जातं. म्हणजे दव निर्मितीसाठी रात्रीमान मोठं असणं गरजेचं आहे. दिवसा मिळालेली उष्णता जी आहे त्या उष्णतेचं उत्सर्जन होणं गरजेचं आहे. उष्णतेचं उत्सर्जन झाल्यानंतर भूपृष्ठ हे थंड होतं आणि त्याच्या संपर्कात येणारे जे काही हवेचे थर आहेत हे थर थंड होतात. ते बाष्प जे आहे ते थंड होतं आणि ते जे काही ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टवर ते जमा होतं. त्याला दव असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा जो काही प्रकार आहे त्याला दैवर असं म्हटलं जातं. जशा पद्धतीने तयार होतं तशाच पद्धतीने या ठिकाणी दैवर तयार होतं. पण दव हा जो काही दवाचा जर विचार केला तर या ठिकाणी दव हे वनस्पतींच्या दृष्टिकोनातून पिकांच्या दृष्टिकोनातून फायदेशीर असल्याचं दिसून येतं. पण दैवर जे आहे, दैवर तयार झाल्यानंतर वातावरणातील तापमान जर जास्त कमी झालेलं असेल, जास्त जर थंडी असेल तर त्या ठिकाणी या ठिकाणी पिकांवर पानांवर जमा झालेले जे काही पाण्याचे जे काही कण आहेत, बाष्पाचे जे काही कण आहेत, जलबिंदू जे आहेत हे जलबिंदू या ठिकाणी गोठतात. जे कण असतात हे गोठतात म्हणजे हिमकण त्या ठिकाणी तयार होतात. तापमान जर जास्त कमी झालं तर त्या ठिकाणी हे दव जे काही असतं हे गोठल्या जातं आणि त्याचं हिमामध्ये रूपांतर होतं. तर महाराष्ट्रामध्ये विशेषतः हिवाळ्याचा तीव्र जर थंडीची जर लाट आली तर महाराष्ट्रामध्ये आपल्या भागामध्ये तापमान जे असतं हे म्हणजे सर्वसाधारणपणे 9-10 डिग्री सेल्सिअसपर्यंत असतं. आणि उत्तरेकडून येणारे जर का वारे जास्त तीव्र असतील तर तापमान हे कमी होतं. तर काही जे भाग आहेत जास्त उंचीवरचे भाग असतील किंवा उत्तर महाराष्ट्राचा जो काही भाग आहे या ठिकाणी तापमान हे 3 ते 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी होतं. आणि इतकं तापमान कमी झाल्यामुळं काय होतं, दव बिंदू जे असतात हे गोठतात
त्याचं हिमात रूपांतर होतं, म्हणजे ते दैवर तयार होतं. आणि असं तयार झालेलं जे काही दैवर आहे हे पिकांच्या दृष्टिकोनातून हानिकारक असतं. पिकांना एक प्रकारचा त्याचा फ्रॉस्ट बाईट ज्याला काय म्हणतो तशा प्रकारचा परिणाम त्या पिकांवर या दैवराचा होतो. तर दैवरसुद्धा अशाच पद्धतीने तयार होतं, म्हणजे हिवाळ्याच्या कालावधीमध्ये रात्रिमान जास्त असतं, त्यानंतर निरभ्र आकाश असल्यामुळं मिळालेली जी काही उष्णता आहे या उष्णतेचं उत्सर्जन लवकर होतं, त्यामुळं भूभाग थंड होतो. भूभाग थंड झाल्यानंतर त्या लगत असणारे जे काही हवेचे थर असतात हे हवेचे थर थंड होतात आणि साहजिकच त्या हवेमध्ये असणारं जे काही बाष्प असेल हे बाष्प विविध जे काही वनस्पती असतील, वनस्पतींची पानं, लोखंडी वस्तू असतील, या हे जास्त थंड होतात. काचा असतील ते जास्त थंड होतात. याच्या संपर्कात येणारे जे काही बाष्प आहे त्याच्यापासून दवबिंदू तयार होतात आणि हेच तापमान जास्त कमी झाल्यानंतर त्याचं दैवरामध्ये रूपांतर होतं. तर दैवर हा वृष्टीचं दुसरं रूप आहे. त्यानंतर वृष्टीचा तिसरा जो काही प्रकार आहे फॉर्म, वृष्टीचं जे काही तिसरं रूप आहे त्याला धुके असं म्हणतात. दैवर किंवा दव हे दोन्ही जे काही वृष्टीची जी काही रूपं आपण पाहिलेली आहेत, तर ही ज्या ऑब्जेक्ट जे काही आहे, म्हणजे झाडं असतील, झाडांची पानं असतील, काचेच्या म्हणजे वाहनांची ज्या काही काचा असतील किंवा लोखंडी वस्तू असतील, यांच्या संपर्कात हे हवेतील बाष्प येतं. पण धुकं जे आहे हे धुकं याच पद्धतीने तयार होतं. धुकं तयार होण्यासाठी सुद्धा हीच परिस्थिती आवश्यक असते. म्हणजे हिवाळ्यामध्ये रात्रिमान हे मोठे असते. रात्रिमान मोठे असल्यामुळं सूर्यापासून भूपृष्ठाने ग्रहण केलेली जी काही उष्णता आहे ही उष्णता आकाश निरभ्र असल्यामुळं लवकर उत्सर्जित होते. उष्णता लवकर उत्सर्जित झाल्यामुळं भूपृष्ठ थंड होतं. भूपृष्ठाच्या संपर्कात येणारे जे काही हवेचे थर असतात ते थर थंड होतात आणि मग हे थर थंड झाल्यानंतर त्याचं तापमान कमी झाल्यानंतर हवेमध्ये असणारं जे काही बाष्प आहे हे बाष्पाचे जे काही कण आहेत सूक्ष्म, त्याच्यापासून धुके तयार होतात. म्हणजे सूक्ष्म असे जे काही जलकण आहेत, जलबिंदू जे आहेत ते थंड झाल्यामुळं, सांद्रीभवन झाल्यामुळं ते दृश्यमान होतात. तापमान कमी झाल्यामुळं हे हवेतील जे काही बाष्प आहे हे दृश्यमान होतं त्या ठिकाणी. आणि मग हे बाष्प दृश्यमान झाल्यामुळं म्हणजे सूक्ष्म असे जे काही जलकण आहेत हे हवेमध्ये तरंगू लागतात. तर त्याला धुकं असं म्हणतात. मग धुकं जे तयार झालेलं असतं ते बाष्पाच्या प्रमाणाशी निगडीत असतं. बाष्पाचं जर प्रमाण जास्त असेल तर जास्त प्रमाणात सूक्ष्म जे काही जलकण आहेत हे कण हवेत आपणाला दिसतात आणि त्याचा परिणाम जो आहे हा दृश्यतेवर होतो. मग दृश्यतेनुसार आपण त्याला
दाट धुके म्हणतो, किंवा कमी प्रमाणात जर त्यामध्ये जलकण असतील तर त्याला धुक्याचं जे काही स्वरूप आहे हे विरळ म्हणतो. म्हणजे त्याचं वर्णन जे काही आहे ते दृश्यतेशी निगडित आहे. म्हणजे दृश्यता जो काही घटक आहे हा त्यामुळं प्रभावित होतो. सकाळच्या वेळेस, विशेषतः सकाळच्या वेळेस या ठिकाणी धुकं पडतं, कारण त्यावेळेस संपूर्ण उष्णता ही उत्सर्जित झालेली असते. वातावरण म्हणजे संध्याकाळी भूपृष्ठ सूर्यास्तानंतर थंड होण्यास सुरुवात होते आणि नंतरच्या कालावधीमध्ये टप्प्याटप्प्याने वातावरणाची जी काही वरची थर आहे भूपृष्ठालगतची हे थंड होतात आणि मग धुकं तयार होतं. तर सकाळच्या वेळेस बराच काळपर्यंत तयार झालेले जे काही धुकं आहे हे वातावरणामध्ये राहू शकतं. मग त्याचं दाट आणि विरळ असे दोन प्रकार पडतात. धुक्यामुळं म्हणजे धुक्याचा आणि दृश्यतेचा फार परिणाम आहे. दृश्यता म्हणजे आपणाला स्वच्छ जर हवा असेल तर आपण उघड्या डोळ्याने दूर अंतरापर्यंत आपणाला सर्व ज्या काही गोष्टी आहेत ह्या स्वच्छ दिसू शकतात. पण जर धुकं पडलं तर त्यामुळं दृश्यतेवर परिणाम होतो. म्हणजे आपणाला दाट जर धुकं असेल तर 10 मीटरवरचा सुद्धा भाग हा दिसत नाही धुक्यामुळं. आणि मग धुक्याचा आणि मानवी जनजीवनाचा अतिशय जवळचा संबंध आहे. म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपण आपल्या ज्या काही ज्या काही क्रिया आहेत या नित्य क्रिया करत असतो. प्रत्येकाला आपलं काम आटोपून आपणाला नोकरीवर जायचं असतं, कुणाला प्रवास करायचा असतो. तर या सर्व ज्या काही बाबी आहेत, वाहतूक आणि दळणवळण या घटकावर या धुक्याचा फार मोठा परिणाम होतो. म्हणजे रस्ते वाहतूक त्यामुळं प्रभावित होते, रेल्वेची वाहतूक प्रभावित होते आणि दाट जर धुकं असेल तर त्यामुळं विमान वाहतूकसुद्धा प्रभावित होते. वाहतूक अतिशय धीम्या गतीने वाटचाल करते. धुक्यामुळं न दिसल्यामुळं बरेचसे अपघात झाल्याची उदाहरणं आहेत. विशेषतः उत्तर भारतामध्ये हिवाळ्यामध्ये धुकं पडणं ही अतिशय म्हणजे सर्वसामान्य गोष्ट आहे. आणि मग हिवाळ्याच्या कालावधीमध्ये तिथं धुकं पडत असल्यामुळं त्याचा वाहतुकीवर परिणाम होतो. धुक्यामुळं त्या ठिकाणी अपघात झालेले आपणाला दिसतात. तर धुक्यामध्ये म्हणजे दाट, विरळ व एकदम हलकी, म्हणजे जसजसं कमी प्रमाणात जर आर्द्रता असेल तर त्या ठिकाणी कमी प्रमाणात धुकं तयार होतं आणि त्यामुळं दृश्यता थोड्या प्रमाणात प्रभावित होते. दाट धुके असेल तर विजिबिलिटी म्हणजे दृश्यतावर खूप परिणाम होतो आणि त्याचा विविध घटकावर परिणाम होतो. याच घटकाचा दुसरा एक परिणाम जो होतो तो म्हणजे या ठिकाणी शहरामध्ये विशेषतः औद्योगिक उत्सर्जनातून बाहेर पडणारे जे काही विविध प्रकारचे वायू आहेत, विविध पदार्थांचं ज्वलन असेल, त्यामुळं धूर तयार होतो. म्हणजे औद्योगिक उत्सर्जन जे आहे त्याच्यातून विविध प्रकारचे वायू बाहेर पडतात. शहरामध्ये जी काही स्वयंचलित वाहने आहेत त्यांच्यातून विविध प्रकारचे वायू बाहेर पडतात.
याच्या जोडीला शेतीमध्ये जे काही पदार्थ असतात त्या पदार्थांचं समजा ज्वलन झालं, त्यातून धूर बाहेर पडतो. ग्रामीण भागामध्ये समजा इंधनासाठी लाकडाचा वापर केला, चूल जर कोणी वापरत असेल किंवा कोळसा जर कोणी वापरत असेल पाणी तापवण्यासाठी, तर यातून बाहेर पडणारा जो काही धूर आहे हा वेगवेगळ्या प्रकारचा धूर अधिक धुके, याच्यापासून धुरके तयार होते. आणि असं तयार झालेलं जे काही धुरके आहे हे मानवी प्रकृतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत हानिकारक असतं. हिवाळ्यामध्ये म्हणजे हवा ही शांत असते. हिवाळ्यामध्ये हवा शांत असल्यामुळं औद्योगिक उत्सर्जनातून बाहेर पडणारे विविध प्रकारचे जे काही वायू असतील, विविध पदार्थांच्या ज्वलनातून बाहेर पडणारे जे काही वायू आहेत, याचं विसरण हे वरच्या थरामध्ये लवकर होत नाही. म्हणजे हवेमध्ये खालच्या थरामध्ये धुकं पडलेलं आहे, त्याच्यामध्ये हा धूर मिसळला तर धुरके तयार होतं. आणि हे जे काही धुरकं आहे हे धुरके श्वासावाटे त्या ठिकाणी आतमध्ये घेतलं जातं. मग अशी जी काही दूषित हवा आहे, ही दूषित हवा म्हणजे मानवाच्या संपर्कात येते आणि त्याच्यातून श्वसन संस्थेच्या संदर्भात विविध प्रकारचे जे काही आजार आहेत हे आजार होताना दिसून येतात. म्हणजे आज विविध जे काही प्रगत देश आहेत किंवा चीनमध्ये शांघाय जे काही शहर आहे, या शहरामध्ये किंवा आता भारतामध्ये दिल्ली हे जे काही शहर आहे, या शहरामध्ये हिवाळ्यामध्ये धुरक्याची समस्या निर्माण होते. मग धुरक्यामुळं वातावरणाचा जो काही खालचा थर आहे, या थरामध्ये जे विविध प्रकारचे जे काही प्रदूषित वायू आहेत यांचं प्रमाण वाढतं आणि हे प्रमाण प्रमाणित मर्यादेपेक्षा जास्त वाढतं. ते जे काही प्रमाण आहे हे PPM मध्ये मोजलं जातं, पार्टिकल पर मिलियन. मग त्यामध्ये मग सल्फर डायऑक्साईड असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, नायट्रस ऑक्साईड असेल, विविध प्रकारचे जे काही वायू आहेत ही वायू त्यामध्ये समाविष्ट असतात. आणि या धुरक्यामुळं म्हणजे 12व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये उष्णतेसाठी कोळसा वापरण्यात येत होता आणि त्या कोळशाच्या पासून तयार झालेलं जे काही धुरकं आहे त्यामुळं इंग्लंडमध्ये मृत्यू झाल्याच्या घटना आहे. अलीकडं आपल्याकडं सुद्धा अशा प्रकारच्या घटना ह्या घडू लागलेल्या आहेत. तर त्याचं कारण म्हणजे धुकं आणि धुक्यामध्ये मिसळलेले विविध प्रकारचे जे काही वायू आहेत याच्यापासून धुरके तयार होतात. त्यानंतरचा पुढचा जो काही रूप आहे त्याला हिम असं म्हणतात. म्हणजे हिम हे सुद्धा वृष्टीचं एक रूप आहे. हिमवृष्टीच्या स्वरूपात वृष्टी होती. म्हणजे वातावरणाच्या वरच्या थरामध्ये हवेमध्ये असणारं जे काही बाष्प आहे हे वरच्या थरामध्ये गेल्यानंतर सांद्रीभवनाची क्रिया सुरू होते आणि सांद्रीभवन झाल्यानंतर जलकण जे आहेत हे जलकण भूपृष्ठाकडे येत असताना त्या ठिकाणी तापमान जर गोठणबिंदूच्या पेक्षा कमी झालं तर त्यामुळं त्या जलकणांचं रूपांतर हे हिमकणांमध्ये होतं आणि त्यापासून हिमवृष्टी पडते, हिमवृष्टी तयार होते किंवा हिमवृष्टी होते.
तर हे जे काही हिमाचे जे काही कण असतात हे अतिशय सूक्ष्म आकाराचे असतात. वेगवेगळ्या कण एकत्र येऊन मोठा कण सुद्धा त्या ठिकाणी तयार होऊ शकतो. तर हिमवृष्टी हा सुद्धा वृष्टीचं एक रूप आहे. त्यानंतर वृष्टीचं पुढचं जे काही रूप आहे ते म्हणजे गारा. गारा ज्या असतात ह्या हिमवृष्टीसारख्याच असतात, पण हिम जो असतो हिमवृष्टीमध्ये असणारा जे काही हिम जे असतं त्याचा कणांचा आकार हा छोटा असतो, पण गारा ज्या असतात ह्या विविध आकाराच्या असतात. म्हणजे 2 मिलीमीटरपासून तर 10 मिलीमीटर, 20 मिलीमीटर आणि 30 मिलीमीटरपर्यंत सुद्धा गारा ह्या मोठ्या असू शकतात किंवा त्याहीपेक्षा त्या मोठ्या ह्या होऊ शकतात. तर विशेषतः वातावरणामध्ये म्हणजे जास्त उष्णता मिळाल्यामुळं जे काही हवेतील जे काही बाष्प आहे हे बाष्प वरच्या थरामध्ये जातं. वरचे बाष्पाचे ऊर्ध्वगामी असे हवेचे ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात आणि हवेचे ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण झाल्यानंतर हे जे काही बाष्प आहे हे वरच्या थरामध्ये जातं. वरच्या थरामध्ये त्या ठिकाणी सांद्रीभवनाची क्रिया तयार होते. सांद्रीभवनाची क्रिया होते. बाष्पाचं रूपांतर हे जलकणांमध्ये होतं. पण ऊर्ध्वगामी जे काही हवेचे प्रवाह असतात या प्रवाहामुळं हे जे काही कण आहेत जलकण हे अजून उंचावर नेले जातात. उंचावर तापमान कमी असल्यामुळं त्या ठिकाणी त्या जलकणांचं रूपांतर हे हिमकणांमध्ये होतं. असे त्याचे वजन वाढल्यानंतर हे हिमकण जे असतात हे भूपृष्ठाकडे येऊ लागतात. पण हवेमध्ये वेगवान असणारे जे काही ऊर्ध्वगामी प्रवाह आहे हे प्रवाह त्याला पुन्हा उचलतात आणि वरच्या थरामध्ये नेतात. तर असं जसं आपण पंचमीच्या वेळेस लाह्या तयार करतो, लाह्या करताना आपण पाहिलं असेल, लाह्या करण्यासाठी आपण जी काही ज्वारी असते ती उष्ण अशा कढईमध्ये टाकतो आणि मग त्या कढईतील उष्णतेचा आणि त्या वाळूच्या तप्ता अशा वाळूच्या संपर्कात आल्यामुळं ती ज्वारी जी असते ती फुलते, एकदम तडकते ती आणि त्या लाह्या वर उंचावल्या जातात. तशाच प्रकारची जी काही क्रिया आहे ही या हिमकणांची होते. हे हिमकण वर खाली येताना त्याचा आकार हा वाढत जातो. म्हणजे जोपर्यंत खालचा जर प्रवाह जास्त वेगवान असेल तितका त्या आकार जो असतो तो आकार त्या गारेचा हा वाढत जातो. म्हणजे मग ती गार जी असते ही 1 सेंटीमीटर व्यासाची सुद्धा असू शकते, 2 सेंटीमीटर व्यासाची असू शकते किंवा त्याच्याहीपेक्षा मोठी असू शकते. म्हणजे मागं जवळजवळ 3-4 वर्षापूर्वी म्हणजे मार्च महिन्यामध्ये श्रीरामपूरला जी काही गारांची वृष्टी झाली होती त्या गारा ज्या होत्या ह्या टेनिस बॉलपेक्षा मोठ्या आकाराच्या होत्या. आणि महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की बिगर मोसमी जो काही कालावधी आहे, अवकाळी जो काही पाऊस होतो त्यामध्ये बऱ्याच वेळेस फेब्रुवारी मार्चमध्ये गारा पडल्याचं आपणाला दिसून येतं. तर गारेचा जो काही आकार आहे हा ऊर्ध्वगामी जाणाऱ्या प्रवाहाशी अवलंबून असतो. मग गारा ज्या असतात या पिकांच्या दृष्टिकोनातून, वनस्पतींच्या दृष्टिकोनातून आणि सर्वांच्या दृष्टिकोनातून हानिकारक असतात. म्हणजे पिकांचं अत्यंत मोठ्या प्रमाणात त्यामुळं नुकसान होतं. तयार झालेली जी काही पिकं आहेत ही पूर्ण नाश पावतात. द्राक्षे वगैरे जर असतील किंवा फळबागांमध्ये असणारी जी काही पिकं आहेत त्या गाराच्या तडाख्यामुळं ते नाश पावतात किंवा ते खराब होतात. झाडं जे काही असतात झाडांची बऱ्याच वेळेस मोठ्या प्रमाणात जर गारवृष्टी झाली तर पूर्ण ती झाडं जी असतात ते
पर्णहीन होऊन जातात. त्यानंतर गारा जर वेगवेगळ्या ऑब्जेक्टवर पडल्या तर त्या ठिकाणी घरांच्या काचा फुटतात, सोलर जे असतात ते सोलर निकामी होतात. त्यानंतर आपण आता सोलर पॅनल जे बसवलेले असतात की ज्याद्वारे आपण म्हणजे सूर्यकिरणांपासून वीज तयार करतो, ते पॅनल निकामी होतात. तर अशा वेगवेगळ्या स्वरूपात गारांमुळं नुकसान होतं. पण गारा हा सुद्धा या ठिकाणी वृष्टीचा एक भाग आहे. त्यानंतरचा जो काही प्रकार आहे तो म्हणजे स्लीट. स्लीट जो आहे या प्रकारामध्ये पाऊस आणि हिमवर्षा हे दोन्ही जे असतात हे एकत्र होतात. काही प्रमाणात हिमवृष्टी होते आणि काही प्रमाणात जलकणांच्या स्वरूपात पाऊस पडतो, त्याला स्लीट असं म्हणतात. त्यानंतरचं जे काही रूप आहे त्याला राईम असं म्हणतात. राईम हे जे काही रूप आहे, हे जे धुक्यातील जे काही जलकण आहेत, हे जलकण झाडांची पानं असतील, त्यानंतर विद्युत खांब असतील, त्या ठिकाणी जमा होतात आणि तापमान 0 बिंदूच्या खाली गेल्यानंतर ते गोठतात. असे जे काही गोठत असलेले आणि त्याच्यामध्ये हवेचे अंश असलेले जे काही कण असतात पांढऱ्या आकाराचे, त्याला राईम असं म्हटलं जातं. आणि वृष्टीचा जो काही शेवटचा जो काही प्रकार आहे की जो आपणाला सर्वांना परिचित आहे तो म्हणजे ढग. म्हणजे हे खालच्या थरामध्ये काही वृष्टीची रूपं आपणास पाहावयास मिळतात आणि वातावरणाच्या वरच्या थरामध्ये जे काही बाष्प आहे या बाष्पापासून ढग तयार होतात. तर ढगाबद्दल जी काही सविस्तर माहिती जी आहे ही आपण पुढच्या भागामध्ये पाहू. थँक्यू.